ती वेगवेगळ्या पुरुषोत्तम पासून सगळ्यांनी इतर लोकांनी केली. आम्ही सोहम करंडकमध्ये केली होती आणि आम्हाला सगळी झाडून पुसून पारितोषिकं तेव्हा मिळाली होती त्याची. सांगायचं कारण म्हणजे त्या 3 कॅरेक्टर्सना इतकं लोकांना त्यावेळेस तेव्हा तुम्हाला स्पर्धेत जिंकायचा फॉर्म्युला मिळाला नाही. खरं सांगायचं तर नाही, ते जमून आलं. अच्छा. तेव्हा एवढं फार हे नव्हतंच. अजून जास्ती प्रांजळ भाव होता खरं सांगायचं तर. त्यामुळे ती 3 कॅरेक्टर्स मात्र मनात राहिली. आणि लोकांचं खूप म्हणणं होतं मधल्या काळामध्ये जेव्हा चित्रपट व्यवसायात येणं झालं तेव्हा लोक म्हणायचे अरे ते तुमचं होतं ना, ते करा ना. आणि मला कधीच असं आपणच केलेलं पुन्हा रिपीट करायचं एकांकिकेवरनं सिनेमा हे अजिबात आवडत नाही. पण ही मग 3 कॅरेक्टर्स फक्त या नव्या गोष्टीमध्ये मी आतमध्ये घातली. कारण ती कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती आणि फार इनोसंट अशी छान माणसं आहेत. आणि ती चुकणारी आहेत, त्यांच्या वाटा चुकल्या आहेत वगैरे अशी सगळी आहेत. पण ती स्वतःचा शोध घेतात असं एक साधं कथानक त्या अर्थाने सिनेमाचं आहे. आणि फार लवेबल कॅरेक्टर्स आहेत. म्हणून तर इतक्या माऊली आजूबाजूला आहेत ना, तर त्यांना ती सारखी प्रेमात पडायची पण सवय आहे बाळासाहेबला विशेषतः त्या. आणि म्हणून मग त्या 3 कॅरेक्टर्सना या गोष्टीमध्ये आणलं. ती नावंही मला खूप एकतर आवडतात सगळी. ही गोष्ट झाली. आणि त्याच्यामधलं हे जे सेंट्रल कॅरेक्टर आहे यांची काय नाव आहेत? हिचं करिश्मा कुंभार. मग ती व्यवसायानेच कुंभार आहे. तिचं घरी कुंभार काम करते. नाव करिश्मा नाव करिश्मा आणि हिचं नाव उर्मी आहे. आणि ती शहरी आहे त्यामुळे तिचं नाव उर्मी असं नाव. आडनाव वगैरे नाही. ती फक्त ती लावत नाही उर्मी. कारण हे जे आजचं समकालीन वास्तव आहे तरुणांचं तर त्याच्यामध्ये अशी अजून काय काय कॅरेक्टरची नाव आहेत जर गंगनम नाव आहे. एक गंगनम आहे. गंगनम ज्याचं त्या गावामध्ये म्युझिकचं कोणी केलंय सीडीचं शॉप. त्याच्यावर काय गाणं वगैरे नाही ना गंगनम? त्याच्यावर त्याचं पहिलं गाणं त्याचा उल्लेख आहे गाण्यात. गंगनम अरे लावकी कडक तू लाव असं त्याचा एक उल्लेख आहे. तर गंगनम हा वास्तविक तो त्या साऊथ आफ्रिकन रॅपर का कोणतरी फार मध्यंतरी तो खूप गाजला जगभरात. साऊथ कोरियन. आणि आपल्या खेड्यात तुम्हाला लक्षात येईल एकदम डायरेक्ट ते युट्यूब बघत असल्यामुळे डायरेक्ट ती जागतिक नावच घेतात डायरेक्ट. आणि ते लोकल ते ग्रामीण पोरग आहे त्याला त्याचं शिडीचं दुकान आहे. यार किती 12ची शिडी दे ना 10 द्या ना जा घेऊन 10 असा व्यवहार करणारा तो माणूस त्याला गंगनम. आणि त्याचा डीजेचा तो गाडा असतो आजकाल ग्रामीण भागात तुम्ही सगळे डीजेचा गाडा असतो. तो गंगनमचा तो व्यवसाय आहे त्या डीजेच्या गाड्याचा. अजून नाव झटक्या. हा हे कोणाचं आहे? ते भाऊ कदम. झटक्या. तर त्याचाही फार एक साधा इनोसंट माणूस जो टेम्पररी वायरमन म्हणून MSCBत लागला आणि त्याला काढला. मग आता हंगामीच लागला होता काढला. आणि त्याच्यात त्याची सवय खोड अशी की लहान पोरं ते हँडग्लोव्ज MSCB देतं ना मोठे असे. तर लहान ते सायकलला मागे लावले ते पोरं रडायला लागली की तो त्याला खेळायला ती हँडग्लोव्ज देतो आणि स्वतः घालतो आत. ते झटका खातो. आणि ते इतके झटके तरी खाल्लेत की त्याला काही जवळपास इलेक्ट्रिसिटीचं साधन नसतानाही मध्येच असं होतं. तर असा तो झटका आहे. आणि एक पाणीपुडी असं कॅरेक्टर. पाणीपुडी नावाचं कॅरेक्टर आहे. हो बरोबर. एक मिनिट. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.